मला आला त्याच्यातून तयार होत असतो. कितीही व्यक्तिवादी साहित्यिक असेल तरी सुद्धा समाजाशी त्याची जी नाळ असते त्याच्या साहित्याची ती तुटत नाही. त्यामुळे एका बाजूला समाज हा साहित्यिक निर्माण करतो आणि दुसऱ्या बाजूला साहित्यिक हा समाजाची जडणघडण, विकास, प्रगती याच्यासाठी हातभार लावत असतो. ते कसं होत असतं असं मला वाटतं. एक उपमा द्यावीशी वाटते की समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि त्या वाफेचे ढग बनून पुन्हा समुद्रावर पाऊस पडतो. समुद्राने निर्माण केलेली वाफ आणि आकाशातून पडलेला पाऊस याच्यामध्ये जो फरक आहे तोच फरक साहित्यिकांनी समाजाकडून काय घेतलं आणि समाजाला साहित्यिक काय देतो याच्यामध्ये आहे. साहित्य हे समाजाचा आरसा असतो असं म्हटलं जातं. पण हा आरसा म्हणजे केवळ समाजाचं वास्तव मांडणं नव्हे. हे अंतर्गोल बहिर्गोल आरशाप्रमाणे साहित्यातलं वास्तव हे कल्पित वास्तव असतं. पण ते वास्तव असतं म्हणजे त्याला साहित्यिकाच्या प्रतिभेचा स्पर्श झालेला असतो. साहित्यिक हा अधिक संवेदनाशील असतो. वर्ड्सवर्थ आपल्या एका पोएटिक लिरिक्स या प्रस्तावनेत असं म्हणतो की आपण सगळी समाजातली माणसं कशी आहोत. वी हॅव आईज येट सी नॉट, वी हॅव इयर्स येट हिअर नॉट, वी हॅव टंग्स येट स्पीक नॉट. हे सगळं तो कशासाठी सांगतो आहे की आपल्यामध्ये जे नाही ते साहित्यिकामध्ये आहे. साहित्यिकाला एक सहावं इंद्रिय आहे. आपले डोळे जे पाहतात त्याच्या पलीकडे साहित्यिकाला काही दिसत असतं. आपण जे बोलू शकत नाही ते साहित्यिक बोलू शकतो. ते धैर्य त्याच्याकडे असतं. हे जे एक अधिकपण साहित्यिकाकडे आहे ते साहित्याला एक मूल्य प्राप्त करून देत असतं. साहित्य हे स्लाइस ऑफ लाईफ असं म्हटलं जातं की हा एक जीवनाचा तुकडा आहे. पण हा तुकडा जेव्हा साहित्यातून प्रगट होतो तेव्हा त्याला एक पूर्णपणे आकार आलेला असतो. त्याला एक शेवट असतो, सुरुवात असते, मध्य असतो आणि त्या साहित्याला साहित्यिकाची एक दृष्टी त्या संबंध घटनेकडे पाहण्याची असते. म्हणून हे जे पूर्णत्व असतं साहित्याचं ते समाजाला भावलेलं असतं. एक उदाहरण देऊ शकते. कालच ज्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली ते डॉक्टर विश्वास पाटलांची झाडाझडती ही कादंबरी आपण वाचली असेल. धरणग्रस्त, धरणामुळे जे विस्थापित झालेले लोक आहेत त्यांची व्यथा वेदना, त्यांचं होणारं शोषण याचं पहिलं चित्र झाडाझडतीमध्ये आलं. ह्या चित्रामुळे जेव्हा शहरातले लोक आपण ह्या सर्व गोष्टींबद्दल असंवेदनाशील होतो ते पुस्तक कादंबरी वाचल्यावर आपल्या मनामध्ये त्या विस्थापित लोकांबद्दलची जी सहानुभूती निर्माण होते ती सहानुभूती निर्माण करणं हे साहित्यिकाचं कौशल्य असतं. देवा झिंजाळ यांची कादंबरी सध्या गाजती आहे, एक चूल तीन भाकरी. यातलं जे वास्तव आहे त्या स्त्रीचं जे गरीब स्त्रीचं झालेलं शोषण आहे आणि समाजाने केलेली तिच्यावर टीका आहे त्याच्यातनं उभं राहिलेली जी ती बाई आहे ती बाई इतक्या प्रभावीपणे त्या साहित्याने मांडलेली आहे की ते वाचताना आपल्याला माणूस म्हणजे काय हे समजून जातं. मला साहित्य असं मोठे पण समाजासाठी असं जाणवतं की साहित्य हे
माणसाला माणूस म्हणून जोडत राहतं. साहित्यातून जो माणूस आपल्याला कळतो तो माणूस आपल्या मर्यादित आयुष्यामध्ये आपल्याला समजत नाही. आपले अनुभव हे नेहमी त्रोटक असतात, तोटके असतात, मर्यादित असतात. पण साहित्यामुळे मिळणारा जो अनुभव आहे आपल्याला तो संबंध एक मानव जातीला कवेत घेणारा असा अनुभव असू शकतो. आणि हे साहित्याचं मोठेपण आहे, हे साहित्याचं समाजाला दिलेलं योगदान आहे. एक थोडासा आपण जरी आढावा घेतला तरी आपल्या असं लक्षामध्ये येईल की भारतीय एक समाज, भारतीय समाजाचं जे एक काही बैठक आहे, नीतिमत्ता आहे आणि जीवन मूल्य जी मानली जातात ती भारतीय मनाची उभारणी हीच भारतातल्या महाकाव्यातून, रामायण महाभारत या सख्या आर्ष काव्यातूनही ते निर्माण झालेली आहे. कुठेतरी हा साहित्याचा संबंध एक वैचारिक बैठक ही आपल्या आयुष्याची, जीवन मूल्यांची एक बैठक बनलेली आहे. त्याच्यानंतर वैदिक साहित्यानं सुद्धा ऋग्वेदात जेव्हा परमेश्वर म्हणून पंचमहाभूतांची, उषा सुक्तांची, सूर्यसुक्तांची निर्मिती होते ती वाचताना सुद्धा आपल्या असं लक्षात येतं की त्यांनी आम्हाला निसर्गावर प्रेम करायला शिकवलं, माणसाला निसर्गावर प्रेम करायला शिकवलं. निसर्ग हाच परमेश्वर आहे हे आपल्याला त्यांनी शिकवलं. पुढच्या काळामध्ये संत साहित्य आपल्याला माहिती आहे. संत साहित्याचा समाजावर झालेला परिणाम हा 500-600 वर्ष होऊन आज सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर दिसतोय. वारकरी ज्या भक्तिभावानं आजच्या काळात सुद्धा 150-200 मैल चालत जातो, सगळ्या समाजामध्ये एकरूप होऊन जातो. मग तो सुशिक्षित असो, अशिक्षित असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, एक मानवजात म्हणून जेव्हा सगळे जण एकत्र जातात त्यावेळी त्यांना एकत्र बांधून ठेवणारा जो धागा आहे तो संतांनी दिलेल्या शिकवणुकीचा धागा आहे. जात पात तिथे महत्वाची नाही. आम्ही सगळे देवाची लेकरं किंवा भक्तिभाव त्याच्यामध्ये जो आहे, भेदाभेद कर्म अमंगळ हा जो एक विचार रुजलेला आहे त्याच्यामध्ये, त्याचं एक सुंदर दर्शन हे आपल्याला संत साहित्याचं जे काही सामाजिक फलश्रुती म्हणता येईल अशामध्ये आपल्याला दिसते. हे आपल्याला विसरून चालणार नाही. आज इतक्या वर्षांनी सुद्धा त्या साहित्याचा एक चांगला परिणाम, विधायक असा परिणाम आपल्या संबंध समाजावर झालेला आहे. महात्मा फुल्यांचं वैचारिक साहित्य किंवा पुढच्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांचं वैचारिक साहित्य यांनी सुद्धा माणसाची अस्मिता जागृत केली. ज्या माणसाला आवाज नव्हता त्या माणसांना या साहित्याने आवाज दिला. हे साहित्य आजही आपण वाचतो, वाचलं जातं. त्याचं कारण असं आहे की ते कुठेतरी आपल्याला भिडतं, कुठेतरी आपल्याला ते आपल्या मनुष्य जातीची आठवण करून देतं आणि असं कुठेतरी शिकवतं ते आपल्याला की शेवटी आपण सगळे एक आहोत. आणि म्हणून दलित लोकांना जी काही एक जगण्याची उर्मी किंवा स्वतःचा अभिमान, स्वतःच्या शक्तीबद्दलची किंवा स्वतःच्या ताकदीबद्दलची जी एक जाणीव या साहित्याने करून दिली. महात्मा फुल्यांनी त्या काळामध्ये सुद्धा लोकांना एक समाजापुढे आरसा दाखवला की हा समाज किती वेगवेगळ्या स्तरावर विभागलेला आहे. असा अतिशय जहाल शब्दामध्ये सुद्धा त्यांनी हा आरसा समाजापुढे धरला की काही कार्य कमी महत्वाचं नाही. डॉक्टर आंबेडकरांनी तर उठा जागे व्हा म्हणून तुम्हाला सांगितलं, संघर्ष करा. आणि हा संघर्ष दलितांचा आजही चालू आहे. हे वैचारिक योगदानच आहे साहित्याचं. महाराष्ट्राला वैचारिक साहित्याची एक फार मोठी अशी परंपरा आहे. त्याच्यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं साहित्य आहे, गोपाळकृष्ण गोखले यांचं साहित्य आहे, महात्मा गांधींनी लिहिलेलं साहित्य आहे. कितीतरी लोकांचं साहित्य असं आहे की ते त्या काळामध्ये लोकांना स्फूर्ती देणारं होतं आणि आजही ते स्फूर्ती देणारं आहे. मराठी साहित्यामध्ये चरित्र वाङ्मयाची सुद्धा एक मोठी परंपरा आहे आणि या चरित्र वाङ्मयांनी सुद्धा लोकांना
एक जगण्याची स्फूर्ती दिलेली आहे, जगण्याची विधायक बाजू ही दाखवलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा ज्या लोकांनी सुंदर कविता लिहिल्या, मला असं वाटतं की केशवसुतांनी जेव्हा असं म्हटलं की ब्राह्मणे नाही, हिंदू नाही, नमी एक धर्माचा, तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा. हा त्या काळात म्हणणारा कवी हा द्रष्टा कवी आहे, लक्षात घ्या. हा समाजाभिमुख असा कवी आहे, हा समाजाला जोडणारा कवी आहे, हा समाजाला तोडणारा हे साहित्य नाही. आणि कविता ही अशी प्रभावी शब्दातून व्यक्त होत असते की ती माणसाच्या मनावर खोलवर रुजते. साहित्याचा विचार, साहित्यातून मांडला गेलेला विचार हा चिपकागदासारखा नसतो की साहित्याने विचार मांडला आणि समाजामध्ये काही बदल झाले, अशा प्रकारे हा विचार नसतो. समाजातले बदल हे अतिशय धीमेपणाने आणि हळूहळू होत असतात, वर्षानुवर्ष ते चालू असतात. म्हणून असं म्हणते मी की साहित्य हे विचार पेरतं आणि त्या विचारातून समाजाची कृती उगवते. समाजाची जर कृती उगवायची असेल तर विचार पेरायला पाहिजेत आणि हे विचार पेरणं हे साहित्यिक करत असतं. कुसुमाग्रज जेव्हा गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार असा जय जयकार करतात क्रांतीचा, तेव्हा असंवेदनशील किंवा बधीर माणूस सुद्धा त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण होतं. शब्दांची शक्ती ही इतकी अफाट आहे की ती शक्ती तुमच्या मनामध्ये झिरपत असते. तुम्हाला कळत न कळत तुमच्यामध्ये बदल होत असतात. या बदलांची दोन मोठी उदाहरणं मला सांगावीशी वाटतात. एक म्हणजे दलित साहित्य आणि दुसरं म्हणजे स्त्रीवादी साहित्य. दलित साहित्याने सुद्धा लोकांमध्ये जी काही चेतना निर्माण केली, दलितांनी जे त्यांचं देशी बाहेरचं आयुष्य मांडलं, ते सगळं आमच्यासारख्या अभिजन लोकांना पूर्णपणे माहीत नव्हतं, त्याची काही कल्पना नव्हती. अशा वेळेला जेव्हा दलित साहित्य वाचलं गेलं मोठ्या प्रमाणात, दलित कविता ही लिहिली गेली. मल्लिका अमर शेखनी मुंबईसारख्या झोपडपट्टीच्या ठिकाणी स्त्रीची होणारी हाल अपेक्षा जेव्हा आपल्या कवितेतून मांडली, त्यावेळी खरोखर आपण सगळे हादरून गेलो. सनातन मध्ये जेव्हा आता शरणकुमार लिंबाळे सबंध अस्पृश्य जमातीचा इतिहास मांडतात, त्यावेळी आपण स्वतःला अपराधी समजायला लागतो. हा जो आपल्यामध्ये बदल होत असतो, मानसिक बदल, हा साहित्याने बदल होत असतो. साहित्य हे विधायक बदल करत असतं. जे साहित्य प्रतिगामी आहे, जे साहित्य विघातक आहे, ते साहित्य समाजामध्ये टिकत नाही. समाजामध्ये असंच साहित्य टिकतं की जे समाजाला पुढे घेऊन जाईल. म्हणून दलित साहित्याचा जो एक उद्रेक झाला, तो उद्रेक हा अजूनही समाजामध्ये त्याचे सार पडसाद आपल्याला ऐकू येतात. त्यांचं सामर्थ्य आपल्याला दिसतं आहे, त्या लेखकांचं सामर्थ्य दिसतं आहे आणि त्यांनी जे जग बदललं. अण्णाभाऊ साठे म्हणतात की घाव घालून जग पुढे नाही. त्यांचं जे माझी मैना गावाकडे राहिली, हे जे गाणं आहे हे वरवरचं प्रेमगीत नाही. हे ह्याच्यामध्ये जेव्हा मुंबईमध्ये हुतात्मे झाले आणि त्यावेळेला मुंबईच्या एकूण महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी जो काही झगडा झाला, त्याचं सगळं वर्णन त्याच्या कवितेमध्ये अण्णाभाऊंनी मांडलं. हे जे काही साहित्य काम करत असतं, हे बिनबोफाट काम करत असतं. हे नेत्यांसारखं फडाफड बोलून साहित्य समाजाला बदलवत नाही. साहित्य हे आपली संवेदनशीलता, आपले विचार हे जगापुढे मांडत असतं आणि ते हळूहळू लोकांमध्ये झिरपत असतात. जे आज म्हटलं जातं, मी सुद्धा जी खंत व्यक्त केली की लोक वाचत नाही किंवा वाचणारे लोक किती आहेत. प्रकाशक असं म्हणत नाही की वाचनाची संख्या कमी झाली, वाचनाची पद्धत बदलली. अनेक लोक मोबाईलवर ऑडिओ कादंबऱ्या आणि ऑडिओ कथा वाचतात,
कविता ऐकतात. अनेक लोक ही पुस्तकं वाचत असतात, आपल्याला फक्त त्याची जाणीव नसते. आणखी दुसरी गोष्ट की जरी समाजामध्ये वाचणारे लोक कमी असतील तरी समाजाची रचना अशी असते की समाजातले विचार हे हळूहळू दुसरीकडे झिरपत जातात. दलित साहित्याने मांडलेला विचार हा खालून वरपर्यंत अभिजनांपर्यंत पोचत गेला आणि अनेकदा जे नवीन विचार येतात ते जे वैचारिक दृष्ट्या सक्षम लोक आहेत त्यांच्याकडून ते खालपर्यंत पोचले जातात. म्हणजे समाजामध्ये असा एक स्तर असतो की तो वरच्या प्रकारचा असेल अगर खालच्या प्रकारचा असेल, पण तो परस्परांशी जोडलेला असतो आणि त्यामुळे तो विचार हा संबंध समाजामध्ये पसरतो. मला हे स्त्रीवादी साहित्याच्या बाबतीत सुद्धा खूप महत्वाचं वाटतं. स्त्रीवादी साहित्य हे स्त्रीवादी चळवळीतून निर्माण झालं. समाजात होणाऱ्या परिवर्तनातून स्त्रीवादी साहित्य निर्माण झालं आणि या स्त्रीवादी साहित्याने समाजाला स्त्रियांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. हे स्त्रीवादी साहित्याचं एक फार मोठं असं योगदान आहे. लक्षात घ्या, पुरुषसत्ताकाची जी बेडी होती ती थोडीफार सैल झाली, परिवर्तनाची सुरुवात झाली. आज कुणीही असं म्हणत नाही की स्त्रीनी फक्त चूल आणि मूल बघावं. हा जो एक 60-70 वर्षापूर्वीचा विचार होता तो बदलत गेला. विभावरींपासून ज्योत्स्नाबाई पुढे मेघना पेठेपर्यंत उर्मिला सिडूर अनेक अशा लेखिका आहेत, कविता महाजन आहे की ज्यांनी हा विचार किंवा अनेक कवी आहेत, स्त्री कवी आहेत की ज्यांनी हा पुरोगामी विचार आणि स्त्रीचं मनुष्यत्व, स्त्रीचं व्यक्तित्व ह्याला एक महत्व प्राप्त करून दिलं आणि स्त्री पुरुष समानता ही समाजामध्ये कशी आवश्यक आहे त्याची जाणीव निर्माण करून दिली. हे बंड काही पुरुषांच्या विरोधात नव्हतं आणि नाही असा तो चुकीचा हे प्रसार होता की स्त्रीवाद हा पुरुषांच्या विरोधात आहे. स्त्रीवाद हा पुरुषांच्या विरोधात नसतो, पण स्त्री अधिक पुरुष बरोबर एक चांगला विधायक समाज निर्माण करण्यासाठी तुमचं मतांचं परिवर्तन करणं हे स्त्रीवादी साहित्याचं पहिलं काम आहे. मला 2 हिंदी स्त्रीवादी साहित्यिकांचा इथे उल्लेख करावासा वाटतो. ममता कालिया आणि मृदुला गर्ग या दोघींनी अतिशय धीटपणे समाजातले प्रश्न, स्त्रियांवर होणारे अत्याचार, बलात्कार किंवा सरोगसी सारखा प्रश्न हा हिंदी साहित्यामध्ये जितक्या प्रभावीपणे मांडला गेला तितका मराठी साहित्यामध्ये मांडला गेला नाही. या स्त्रियांनी अतिशय धैर्याने आणि त्यांच्यावर खटले, मृदुला गर्गवर खटला सुद्धा भरला गेला अस्मितेचा, परंतु तो टिकला नाही. कारण ह्याच्या मागे जे एक समाजाबद्दलचं प्रेम आणि कळकळ साहित्यिक म्हणून त्यांच्या मनामध्ये आहे ती महत्वाची आहे. समाजामध्ये बदल व्हायला पाहिजे, घडायला पाहिजे बदल, हा जो एक साहित्यिकामध्ये कळवळा असतो. ऐशी कळवळ्याची जाती जे म्हटलंय ते मला साहित्यिकांविषयी महत्वाचं वाटतं की त्यांना मानवता बदलायची आहे. भारतीय साहित्यामध्ये सुद्धा भारतीय साहित्यातलं अनेक चांगल्या पुस्तकांचं, कन्नड साहित्यिकांचं, बंगालीतल्या साहित्यिकांचं हे किंवा मल्याळी साहित्यिकांचं चांगलं साहित्य हे मराठीमध्ये आलेलं आहे. मला वाटतं ते आपण वाचलं पाहिजे. नोबेल पारितोषिकाच्या निमित्तानं जगातले जे सगळे साहित्यिक आहेत त्यांच्या साहित्याच्या कृती ह्या आता साहित्य कृती ह्या इंग्लिशमध्ये आलेल्या आहेत. पामुकची हे कथा माय नेम इज रेड आता मराठीमध्ये सुद्धा आलेली आहे. आपला दृष्टिकोन जर आपल्याला बदलायचा असेल तर आपल्याला जागतिक साहित्य सुद्धा आता वाचलं पाहिजे. कारण साहित्याने जो परिणाम माणसाच्या मनावर होतो, माणूस हा माणसाची जो जोडला जातो ते जोडलं जाणं हे साहित्याचं पहिलं काम आहे. आणि म्हणून जेव्हा आपण एकमेकांशी जोडले जातो त्यावेळेस फक्त आपल्याला एकमेकांबद्दल प्रेम वाटायला लागतं
आणि जेव्हा आपण म्हणतो की विश्वबंधुत्व वगैरे शब्द वापरतो त्यावेळी आपल्याला सर्व ठिकाणचा माणूस, सगळ्या जगातला माणूस हा एक आहे, त्याची सुखदुःख एक आहेत आणि आपण सर्वजण एक माणूस म्हणून आपल्यातल्या कमतरता आणि आपली शक्ती ही कशी वापरू शकतो याचं एक सुंदर विश्वरूप असं दर्शन आपल्याला इंग्रजी आता जे भाषांतरित साहित्य आहे त्याचं मोठ्या प्रमाणात मिळतं. भारतीय साहित्यामध्ये सुद्धा मिळतं. मराठी साहित्यामध्ये ते कितपत मिळतं आहे याच्याबद्दल सोनवणे सर बोललेले आहे. त्याची सुद्धा एक साहित्याची विधायक बाजू मांडावी. समाज आणि साहित्याचं जे अतूट नातं आहे आणि साहित्याने जे आजवर योगदान दिलेलं आहे ते महत्वाचं आहे. आणि आज जे आपण घडलेलो आहोत, सुशिक्षित सुसंस्कृत आहोत, त्याच्या मागे साहित्याचा हात आहे हे तरी आपण मान्य करायला हवं असं मला वाटतं.